नमस्कार. आज आपण बघूया ऑर्डर 15 डिस्पोजल ऑफ द सूट ॲट द फर्स्ट हिअरिंग. म्हणजे फर्स्ट हिअरिंगलाच केसच्या पहिल्याच सुनावणीला सूट कसा डिस्पोज होतो हे आपल्याला ऑर्डर 15मध्ये बघायचं आहे. यामध्ये रूल 1 पार्टीज नॉट ॲट इश्यूज. Where at the first hearing of the suit it appears that the parties are not at issue or on any question of law or any question of the fact, the court may add pronounce judgment. Very simple. ज्यावेळी सूटची फर्स्ट हिअरिंग आहे आणि त्यावेळी कोर्टाच्या असं निदर्शनास येते आणि त्यावेळी इट ॲपियर्स दॅट द पार्टीज आर नॉट ॲट इश्यू, म्हणजे पहिल्या हिअरिंगच्याच वेळी जर कोर्टाला आढळून आले की पार्टीज ऑर नॉट ॲट इश्यू म्हणजेच काय, आता इश्यू म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. तर एक व्यक्ती सांगते आणि दुसरा डिनाईड करते किंवा ॲडमिटही करतो. मग हे इश्यूज मीन्स क्वेश्चन ऑफ फॅक्ट और क्वेश्चन ऑफ लॉवर हे आधारित असतात. तर क्वेश्चन्स ऑफ लॉ अँड क्वेश्चन्स ऑफ फॅक्ट आर अफर्म बाय वन पार्टी अँड डिनाईड बाय अनदर पार्टी. म्हणजे सूटमध्ये असे कुठलेच फॅक्ट्स और क्वेश्चन नाही की जे एक सांगतो आणि एक डिनाईड करतो. क्वेश्चन ऑफ लॉ आणि फॅक्टच नाही आहे. मग अशा वेळी कोर्ट फर्स्ट हिअरिंगला जजमेंट प्रोनाऊन्स करणार. प्लेंटिफने जे काही सांगितले आणि डिफेंडंटने ते सगळं जर ॲडमिट केलेलं आहे तर इश्यूजच होणार नाही. मग कोर्ट मे ॲट वन्स प्रोनाऊन्स जजमेंट. त्यानंतर यामध्ये रूल 2 बघा, वन ऑफ सेव्हरल डिफेंडंट्स नॉट ॲट इश्यू. म्हणजे वन ऑफ सेव्हरल डिफेंडंट नॉट ॲट इश्यू मी आता डायरेक्टच एक्सप्लेन करते, व्हेरी इझी आहे. बघा, ज्यावेळी एकापेक्षा जास्त डिफेंडंट आहेत आणि त्यापैकी वन डिफेंडंट वेअर वन ऑफ सेव्हरल डिफेंडंट, ज्यावेळी एकापेक्षा जास्त डिफेंडंट आहे आणि त्यावेळी वन ऑफ सेव्हरल डिफेंडंट असा आहे की तो डिनाईड ऑर ॲक्सेप्ट काहीच करत नाही, डिस्प्यूटच अराईज करत नाही. मग कोर्ट त्या डिफेंडंटच्या अगेन्स्ट जजमेंट प्रोनाऊन्स करणार आणि जे बाकीचे डिफेंडंट आहे त्यांचा तर प्लेंटिफबरोबर वाद आहे, त्यांनी डिनाईड केलेलं आहे. मग काय तर दे आर नॉट ॲक्सेप्टेड, प्लेंटिफचं डिस्प्यूट त्यांनी काय ॲक्सेप्ट केलेला नाही आहे, ते डिनाईड करत आहेत. मग त्यांच्या अगेन्स्ट सूट आहे तसाच प्रोसीड होणार असं रूल 2मध्ये क्लॉज 1मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर क्लॉज 2मध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, whenever a judgment is pronounced under this rule, a decree shall be drawn up in accordance with such judgment and the decree shall bear the date on which the judgment was pronounced. म्हणजेच whenever judgment is प्रोनाऊन्स म्हणजे ज्यावेळी हा जो एकच डिफेंडंट आहे त्याच्या अगेन्स्ट जजमेंट प्रोनाऊन्स होईल त्यावेळी डिक्रीसुद्धा ड्रॉन अप केली जाईल. बघा, त्यावेळी डिक्री शॅल बी ड्रॉन अप इन अकॉर्डन्स विथ सच जजमेंट अँड ज्यावेळी जजमेंट प्रोनाऊन्स झाले ती डेट डिक्रीवर असणार. त्यानंतर रूल 3 मी डायरेक्ट एक्सप्लेन करते, तुम्ही बेअर ॲक्ट बघा. पार्टीज आर ॲट इश्यूज. जर पार्टीजमध्ये इश्यूज असतील, जर दोन्ही पार्टीमध्ये इश्यूज आहे, रूल 1 अँड 2मध्येच आपण जसं बघितलं की इश्यूज नसतील, तसं रूल 3मध्ये सांगितले जर पार्टीज ॲट इश्यू ऑन सेम क्वेश्चन ऑफ लॉ ऑर सेम क्वेश्चन ऑफ फॅक्ट आणि कोर्टाने त्या आधारे इश्यूज पण फ्रेम केले असतील आणि जर कोर्टाला असे वाटले आणि इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड, जर कोर्ट सॅटिस्फाईड असेल की पुढील हिअरिंगसाठी फर्दर आर्ग्युमेंट और एव्हिडन्सची गरज नाही, मग कोर्टाला ज्यावेळी असं वाटतं की आर्ग्युमेंट आणि एव्हिडन्सशिवाय इश्यूजवर सूट डिसाईड होऊ शकतो, असं ज्यावेळी कोर्टाला असतं ॲज द इश्यूज ॲज मे बी सफिशियंट फॉर द डिसिजन ऑफ द सूट, असं ज्यावेळी कोर्टाला वाटतं तर कोर्ट पहिल्याच वेळी सूट डिसाईड करू शकतो पहिल्याच हिअरिंगला. नो इनजस्टिस विल रिझल्ट फ्रॉम प्रोसिडिंग विथ द सूट. आता तुम्हाला माहिती का सेटलमेंट ऑफ इश्यूजसाठी पार्टीजला समज गेलेले असतात और फायनल डिस्पोजलसाठी मग दोन्ही केसमध्ये हा रूल ॲप्लिकेबल आहे. त्यानंतर प्रोवायझोमध्ये सांगितलं आहे की ज्यावेळी सेटलमेंट ऑफ इश्यूजसाठी समन्स जातो आणि डिफेंडंट और हिज प्लीडर ज्यावेळी कोर्टात हजर राहतात आणि ऑब्जेक्शन घेत नाही त्यावेळी कोर्ट मे प्रोसीड फॉर सेटलमेंट ऑफ इश्यूज. मग यावेळी हा रूल 3 ॲप्लिकेबल आहे. रूल 3मध्येच सबक्लॉज 2 बघा, आणि जर कोर्टाला वाटलं की फाइंडिंग इज नॉट सफिशियंट फॉर द डिसिजन, आणि जर कोर्टाला वाटलं की फक्त फाइंडिंग्स त्याला डिसिजन देण्यासाठी हे फाइंडिंग्स काही पुरेसे नाही आहेत, तर द कोर्ट शाल पोस्टपोन द फर्दर हिअरिंग ऑफ द सूट अँड शाल फिक्स डे फॉर द प्रोडक्शन ऑफ सच फर्दर एव्हिडन्स फॉर सच फर्दर आर्ग्युमेंट ॲज द केस मे बी. व्हेरी सिम्पल, म्हणजे ज्यावेळी कोर्टाला वाटते की डिसिजन देण्यासाठी ओनली फाइंडिंग सफिशियंट नाही आहे तर कोर्ट केस ॲडजर्न करून एक डेट फिक्स करणार आणि त्या दिवशी पार्टीने एव्हिडन्स प्रोड्यूस करण्यासाठी आणि आर्ग्युमेंटसाठी कोर्ट एक डेट फिक्स करणार. त्यानंतर रूल 4 फेल्युअर टू प्रोड्यूस एव्हिडन्स, आणि ज्यावेळी फायनल डिसिजनसाठी
इश्यू समज केले जातात आणि कुठलीही पार्टी प्लेंटिफ ऑर डिफेंडंट एव्हिडन्स प्रोड्यूस करण्यात असमर्थ ठरली आहे तर द कोर्ट मे ॲट वन्स प्रोनाऊन्स जजमेंट किंवा सूट ॲडजनही करू शकतो फॉर द प्रोडक्शन ऑफ एव्हिडन्स ॲज मे बी नेसेसरी फॉर इट्स डिसिजन. थँक्यू.